नमस्कार, माझे नाव सानिका गजानन शिंदे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला एका व्यक्तीची वीरगाथा सांगणार आहे. लेफ्टनंट कमांडर कपिल यादव, जे की राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते आहे. परिचय: कपिल यादव हे भारतीय नौदलात म्हणजेच इंडियन नेव्ही लेफ्टनंट कमांडर पदावर आहेत. सेवा क्रमांक 44003F असे नमूद आहे. ते जहाज INS विशाखापट्टणम असिस्टंट इंजिनिअरिंग ऑफिसर ह्या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे उल्लेखनीय कार्य: 26 जानेवारी 2024 रोजी एका तेलवाहू जहाजावर हल्ला झाला होता. MV मर्लिन लुंदा नावाच्या जहाजावर, ज्यात नेफ्ता खूप ज्वलनशील पदार्थ वाहत होता. त्यावेळी जहाजावर मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. जीवन धोक्यात होते. कपिल यादव यांनी स्वेच्छेने त्या जहाजावर पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तांत्रिक उपाययोजना केल्या. उदाहरणार्थ, इंधन टँकतील छिद्रावर धातूची प्लेट लावणे, ऑक्सिजन पुरवठा कमी करणे वगैरे वगैरे. हे काम अत्यंत धोकादायक परिस्थितीत केले गेले. त्यावेळी त्यांना ज्वलनशील वायू, विषारी धूर, उंच तापमान अशा सर्व अडचणींचा सामना करावा लागला. सन्मान: त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांना भारताच्या शौर्यचक्र ही शांतता विरुद्ध पीस टाईम वीरतादायी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी या ऑपरेशनमुळे भारतीय नौदलाच्या चांगल्या प्रतिमेला जागतिक स्तरावर उद्दंगित केले आहे. त्यांचे प्रेरणादायी कार्य: ई-पॅरा-एसएफचे कमांडर म्हणून कपिल यादव यांनी सर्जिकल स्ट्राईक तसेच क्रॉस बॉर्डर स्ट्राईक मोहिमेचे नियोजन व अंमल केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दलाने आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणात व आतंकवाद विरोध करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आधुनिक नौदल ऑपरेशनमध्ये फक्त युद्धकाळातील लढाईच नव्हे, तर समुद्रातील बचाव कार्य, ज्वलनशील मालवाहू सुरक्षित ठेवणे, आतंकवाद, ड्रोन किंवा पायरसीचा सामना करणे हे सर्व महत्त्वाचे भाग आहेत. कपिल यादव यांनी तांत्रिक कौशल्य, धैर्य, स्वेच्छेने पुढे येणे हे गुण दाखले, जे असंख्य नौदल कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. शौर्य पुरस्कार विजेते लेफ्टनंट कमांडर कपिल यादव हे आपल्या भारतीय नौदलाचे अभिमान आहेत. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्वलनशील जहाजावर आग विझवली आणि अनेकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कार्यातून देशभक्ती आणि धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे अद्भुत उदाहरण दिसते. जर मला त्यांच्या स्मृती कायम ठेवण्याची संधी मिळाली तर मी विविध गोष्टी करीन. त्यांच्या नावाने प्रेरणादायी व्याख्यानमाला आयोजित करीन, ज्यातून विद्यार्थ्यांना देशभक्ती आणि सेवाभाव शिकता येईल. शाळेत कपिल यादव प्रेरणा केंद्र किंवा शौर्यभिंत निर्माण करेन, जिथं त्यांच्या धाडसी कार्याचे फोटो किंवा माहिती प्रदर्शित केली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांविषयी निबंध, भाषण, चित्रकला स्पर्धा घेईन, ज्यामुळे त्यांच्याबद्दल जागरूकता वाढेल. समाजात देशभक्ती, सेवाभाव वाढवण्यासाठी मोहिमा चालवीन, जसे की देशासाठी कार्य करूया अभियान. त्यांच्या कार्यावर छोटा माहितीपट किंवा नाटिका तयार करून विद्यार्थ्यांना त्यांच्या धैर्याची जाणीव करून देईन. कपिल यादव यांच्या शौर्यामुळे आज संपूर्ण देश अभिमानाने उभा आहे. त्यांच्या स्मृतीचे जतन करणे म्हणजे देशसेवेला सलाम करणे होय. अशी होती लेफ्टनंट कमांडर कपिल यादव यांची वीरगाथा. त्यांची वीरगाथा ऐकून मलाही माझ्या जागरूकता वाढली की आपल्या भारतातले जवान आपल्या देशासाठी इतकं काही करतात, त्या आपण काहीतरी करूया, आपले काहीतरी प्रयत्न असावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी काही ना काहीतरी बनण्यासाठी किंवा प्रयत्न करेन. धन्यवाद.